भाजपच्या स्थापना दिनी आज इचलकरंजीत आमदार राहुल आव्हाडे यांनी त्यांचं जनसंपर्क कार्यालय सुरू केलंय। यावेळी त्यांनी त्यांच्या कार्यालयाजवळ डिजिटल फलक लावलाय। या फलकावर जिल्ह्यातील नेत्यांना स्थान दिलेलं नाही। माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचाही फोटो नसल्यानं भाजप कार्यकर्त्यांमध्ये विशेषतः माजी आमदार सुरेश हाळवणकर गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटलाय। माजी आमदार प्रकाश आव्हाडे हे भाजपमध्ये वर्चस्व निर्माण करू पाहत आहेत। जुन्या भाजप नेत्यांना डावलून हा सगळा प्रकार सुरू आहे असा आरोप होत असून शहरात भाजपचं कार्यालय असताना सुद्धा वेगळं संपर्क कार्यालय करण्याचा घाट का असा सवाल भाजप कार्यकर्त्यांकडून उपस्थित होतोय। विधानसभा निवडणुकीवेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी राहुल आव्हाडे यांना निवडून आणण्यासाठी जीवाची बाजी लावली होती। त्यावेळी सुरेश हाळवणकर यांनी मोठ्या मनानं आव्हाडे यांना मदत केली होती, पण फलकावरूनच त्यांचं नाव गायब झाल्यानं भाजपच्या कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त होतीये।